नमस्कार. कधी-कधी असं होतं ना की काही कविता किंवा गझला आपल्या संपूर्ण आयुष्याचं सार अगदी मोजक्या शब्दांत सांगून जातात. आज आपण अशाच एका प्रवासाला निघणार आहोत, नंदलाल पाठक यांचं जिंदगी का सफर या अप्रतिम गझलेचा हात धरून. चला तर मग याचा मराठीतून अर्थ उलगडून पाहूया. Welcome to Smart School Info Lit. तर मग तयार आहात या काव्यात्मक प्रवासासाठी? ही गझल म्हणजे फक्त शब्दांची जुळवाजुळव नाहीये, तर हे आहे जीवनाकडे पाहण्याचं एक गहन तत्वज्ञान. आपण एक एक ओळ, एक एक शब्द हळूवारपणे समजून घेऊया. आता ही गझल इतकी प्रभावी, इतकी खोल का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला तिचे रचनाकार नंदलाल पाठक यांना थोडंसं जाणून घ्यावं लागेल, कारण हे शब्द त्यांच्या अनुभवाच्या मुशीतूनच तर घडले आहेत. नंदलाल पाठक यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर आपलं आयुष्य मुंबईत एक शिक्षक म्हणून व्यतीत केलं. इतकंच नाही तर ते महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे सदस्यही होते. आता या पार्श्वभूमीमुळेच त्यांच्या लेखनात अनुभवाची एक विलक्षण सखोलता आपल्याला दिसून येते. सफर में जिंदगी के कितना कुछ सामान रहता है, वो खुशकिस्मत है जिसका हम सफर ईमान रहता है. यातली गंमत म्हणजे कवी येथे सामान हा शब्द दोन अर्थांनी वापरतात. एक म्हणजे आपलं भौतिक सामान, आपलं घर, गाडी, पैसा, आणि दुसरं म्हणजे आपल्या आठवणी, आपले अनुभव, आपल्या सवयी, हे सगळं सामान. पण ते म्हणतात की या सगळ्यात खरा भाग्यवान, खरा नशीबवान तोच आहे ज्याचा सोबती इमान म्हणजे प्रामाणिकपणा आहे. थोडक्यात काय तर चरित्र हेच आपलं सर्वात मोठं धन आहे. ते सांगतात की हा प्रवास सन्मानाने आणि योग्य दृष्टिकोन ठेवून कसा करायचा. सुखी वो है जमी से जो जुड़ा इंसान रहता है, नदी चलती है झुककर रास्ता आसान रहता है. वा, किती सुंदर कल्पना आहे ही. कवी म्हणतात की खरा सुखी तोच जो जमिनीशी जोडलेला असतो, म्हणजे ज्याचे पाय जमिनीवर असतात, जो विनम्र असतो. आणि त्यासाठी त्यांनी नदीचं किती समर्पक उदाहरण दिले आहे. बघा, नदी जशी वाकून विनम्रपणे पुढे वाहते तेव्हा तिचा मार्ग आपोआप सोपा होतो. त्याचप्रमाणे जर आपणही आपल्यातला अहंकार सोडला तर जीवनातले अडथळे सहज दूर होतात. मेरा परमात्मा मेरी तरह बिल्कुल अकेला है, मुझे उसे मेरा हमेशा ध्यान रहता है. इथे कवी एक खूप वैयक्तिक आणि तितकाच आध्यात्मिक विचार मांडत आहेत. ते स्वतःचा आणि परमात्म्याचा एकटेपणात एक साम्य शोधतात. पण हा एकटेपणा नकारात्मक नाहीये, तर ते एक असं नातं आहे जिथे दोघांनाही एकमेकांची सतत जाणीव असते. हे एक सुंदर, अव्यक्त असं आध्यात्मिक नातं आहे. हा भाग आपल्याला एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी काही व्यावहारिक गोष्टी सांगतो. यात कृती आणि आपला दृष्टिकोन याबद्दल काही मौल्यवान विचार आहेत. वे मर कर भी अमर हैं, प्यार है तब त्याग जिनको, चला जाता है जब इंसान तब बलिदान रहता है. इथे कवी अमरत्वाचा खरा अर्थ उलगडून दाखवतात. ते म्हणतात, जे लोक प्रेम, तपस्या आणि त्यागाचं जीवन जगतात ना, ते खरं तर मरूनही अमर होतात. कसं? कारण माणूस तर निघून जातो, पण त्याचं बलिदान, त्याची चांगली कर्म ती मागे राहतात आणि तीच त्यांची खरी ओळख बनते. मेरे भी पास यादों और सपनों के खजाने हैं, भिकारी के भी घर में कुछ न कुछ सामान रहता है. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कवी इथे बाह्य श्रीमंतीबद्दल नाही तर आंतरिक श्रीमंतीबद्दल बोलत आहेत. ते म्हणतात की माझ्याकडे सुद्धा आठवणींचा आणि स्वप्नांचा खजिना आहे. जसं एखाद्या भिकाराच्या घरातही काही ना काही सामान सापडतंच, तसंच प्रत्येक व्यक्तीकडे, मग तो गरीब असो वा श्रीमंत, आठवणी आणि स्वप्नांचा एक अनमोल ठेवा असतोच असतो. जरूरी है करे नेकी तो खुद दरिया में डाल आए, निराशा उसको होती है जो आशावान रहता है. हे तर जणू गीतेचं सारच आहे. नेकी कर और दरिया में डाल म्हणजे काय तर चांगलं काम करा आणि फळाची अपेक्षा न करता ते विसरून जा. कारण निराशा फक्त त्यांच्याच वाट्याला येते जे दुसऱ्यांकडून सतत काहीतरी अपेक्षा ठेवत बसतात. निस्वार्थ कर्माचा किती सुंदर संदेश आहे हा. सगळ्यात शक्तिशाली संदेशाकडे आलो आहोत. हा शेवटचा शेर संपूर्ण कवितेचं सार एका ओळीत आपल्यासमोर मांडतो. ये दुनिया धर्मशाला है, यहाँ बस आना जाना है, यहाँ ऐसे रहो जैसे कोई मेहमान रहता है. कवी जगाला एका धर्मशाळेची उपमा देतात. धर्मशाळा म्हणजे काय तर प्रवाशांसाठी एक तात्पुरता निवारा.
आपण इथे कायमचे मालक नाही, तर काही काळासाठी आलेले पाहुणे आहोत. आणि हेच या प्रवासाचं सार आहे की इथे असं राहा जसं एखादा पाहुणा राहतो, विनम्रपणे, कशावरही आपला हक्क न दाखवता. आणि हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो, या जगरूपी धर्मशाळेत एक चांगला पाहुणा म्हणून जगणं म्हणजे नेमकं काय? कदाचित याचा अर्थ असा असेल की आपण इथून जाताना हे स्थान आल्या वेळेपेक्षा अधिक सुंदर बनवून जावं. तर मग या संपूर्ण गझलेतून आपल्याला एक 5 सूत्री जीवन मार्गच मिळतो. 1. प्रामाणिक रहा. 2. विनम्र बना. 3. आपल्या आठवणी आणि स्वप्नांचा खजिना जपा. 4. निस्वार्थपणे कर्म करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं, या जगात एका प्रवासाप्रमाणे, एका पाहुण्याप्रमाणे जगा. आणि जाता जाता एक प्रश्न, या जीवन प्रवासात आपल्या प्रत्येकासाठी सर्वात मौल्यवान सामान कोणतं आहे यावर नक्की विचार करा. जर हा वैचारिक प्रवास आवडला असेल तर आयुष्याच्या प्रवासात भेटणाऱ्या आपल्या सहप्रवासांसोबत तो नक्की शेअर करा. या विवेचनाला लाईक करा, आपले विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अनेक अर्थपूर्ण प्रवासांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विवेचनासह. चला तर मग पुढच्या माहितीपूर्ण स्पष्टीकरणात पुन्हा भेटूया. तोपर्यंत कवीने सांगितल्याप्रमाणे नवनवीन ज्ञान मिळवत रहा आणि नेहमी शिकत रहा. For watching, please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.